तर मित्रांनो, आपण आलो आहे PKV म्हणजे पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलामध्ये। तर आपण पाहूया इतिहास PKVचा। कृषी औद्योगिकरण व शेतकरी सक्षमीकरणासाठी हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा 4 कृषी विद्यापीठांची स्थापना केली। त्यापैकी असलेले हे एक कृषी विद्यापीठ। कृषी विद्यापीठाच्या स्थापनेत वसंतराव नाईक यांची फार मोठी दूरदृष्टी होती। शेती आणि शेतकऱ्यांवरील त्यांच्या निर्व्याज प्रेमातून देशात पहिल्यांदाच ही कृषी विद्यापीठ उभारली गेली। महाराष्ट्रातील प्रादेशिक समतोल साधत वसंतराव नाईक सरकारने अकोला येथे 20 ऑक्टोबर 1969 ला कृषी विद्यापीठ स्थापन केले। या विद्यापीठास डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात आले। विद्यापीठ कायदा 1983 अंतर्गत विदर्भातील 11 जिल्हे कृषी शिक्षण, शोध, बीज कार्यक्रम आदीचे कार्य विद्यापीठावर सोपवण्यात आले। अकोल्याचे डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ हे विदर्भातील एक मोठे कृषी विद्यापीठ आहे। या विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, वर्धा, यवतमाळ आहे। विदर्भातील हे सर्व 11 जिल्हे यात समाविष्ट आहेत। केंद्रीय कॅम्पस हा अकोला येथे आहे व दुसरा एक प्रमुख कॅम्पस नागपूर येथे आहे आणि गडचिरोली येथे एक नवीन कॅम्पस स्थापन करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघितला पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला या विदर्भातील युनिव्हर्सिटीचा इतिहास। अकोल्यातली सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे।